शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज 12 जानेवारी 2026। शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ हा नक्कीच मातीचा आहे आणि मातीशी निगडीत आहे, म्हणून थोडंसं आम्ही मातीवर आलो, जमिनीवरती आलोय। व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की मागच्या वर्षी बऱ्हाणपूर क्षेत्र असेल किंवा चोपडा असेल किंवा मुक्ताईनगर असेल, या पट्ट्यामध्ये व्हायरसचा प्रेशर टरबूज पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटला होता। फक्त हाच पट्टा नाही तर महाराष्ट्रामधील इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा अक्षरशः कुकुंबर मोझॅक व्हायरस जो आहे, या व्हायरसने धुमाकूळ घातला होता आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक या व्हायरसमुळे निघून गेलं होतं। तर हा व्हायरस येतो कुठून, नक्की व्हायरस म्हणजे नक्की आहे तरी काय, तर याची माहिती जर आजच्या व्हिडिओमध्ये पाहायची म्हटली तर व्हायरस जो प्रकार आहे, तर हा व्हायरस मूळतः पिकामध्ये नसतो किंवा हा व्हायरस जो आहे हा बियाण्यामध्ये नसतो। तर या टरबूज पिकामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे व्हायरस आपल्याला पाहायला भेटतात। पहिला व्हायरस जो आहे तो बड नेक्रोसिस व्हायरस आणि दुसरा व्हायरस जो आहे कुकुंबर मोझॅक व्हायरस, जो आपण CMV या नावाने ओळखतो। हा कुकुंबर मोझॅक व्हायरस जो आहे त्याच्यावरती आपण परत येऊया, पण पहिला जो बड नेक्रोसिस व्हायरस आहे त्याचा परिणाम आता जस्ट आम्ही अडावत पट्टा जो आहे चोपडा तालुक्यातील त्या पट्ट्यामध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये याचा प्रादुर्भाव आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जाणवला। हा जो बड नेक्रोसिस येतो याचा प्रमुख वाहक जो आहे तो आहे थ्रिप्स, ज्याला आपण फुलकिडा म्हणतो। हा फुलकिडा जिथं तुम्हाला टरबूजाच्या शेंडा जो आहे तो आखडलेला दिसतोय, ओढलेला दिसतोय, तर अशा वेळेस समजून जायचं की बड नेक्रोसिस नावाचा व्हायरस आपल्या पिकामध्ये आलेला आहे। आणि प्रामुख्याने टरबूज पिकामध्ये फवारणी करत असताना शेंडा जर चुकला, कारण शेंड्यावरती या फुलकिड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो, त्यामुळे फवारणी करत असताना शेंडा कधीही चुकवू नका। शेंडा चुकला की मोठ्या प्रमाणामध्ये परत या थ्रिप्सचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये वाढत राहिलेला आपल्याला दिसतो। त्यामुळे बड नेक्रोसिसमुळे काय नुकसान होऊ शकतं याचं जर आपल्याला म्हणजे याचा विचार आपण करू शकत नाही, परंतु सुरुवातीच्या स्टेजमध्ये आलेलं बड नेक्रोसिस आपण कव्हरही करू शकतो, त्याची तेवढी भीती आपण बाळगण्याची गरज नाही। योग्य वेळी योग्य मात्रेमध्ये योग्य औषध जर गेलं तर आपण या व्हायरसवरती नियंत्रण मिळवू शकता सुरुवातीच्या स्टेजमध्ये। दुसरा व्हायरस जो होतो तो कुकुंबर मोझॅक व्हायरस, ज्याला आपण CMV म्हणतो, किंवा खानदेश पट्ट्याचा जर आपण विचार केला, तापी किनाऱ्याचा जर विचार केला, तर प्रामुख्याने इथं केळी हे मुख्य पीक आहे आणि या केळीवरती जो CMV व्हायरस येतो तो CMV व्हायरस आपल्याला टरबूज पिकामध्ये आलेला दिसतो। तर हा CMV व्हायरस जो आहे याचं कारण मुख्य वाहक जो आहे तो आहे ऍफिड्स, ज्याला आपण मावा किडे म्हणतो। रस शोषण करणाऱ्या गटातील हे ऍफिड जो आहे तो सोंड खुपसून रस शोषण करतो आणि त्याद्वारे एका पिकातून दुसरीकडे हा व्हायरस संक्रमित होतो। तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल, आता थ्रिप्स असेल, ऍफिड्स असेल किंवा इतर जे काय व्हायरस आहेत, जसं इतर पिकामध्ये वेगवेगळे येतात, येलो वेन मोझॅक व्हायरस असेल किंवा इतर कुठलाही व्हायरस असेल, जसं पांढरे माशी येतो व्हायरस, मावा, तुडतुडा, पांढरे माशी, फुलकिडा, हे प्रामुख्याने वेगवेगळे व्हायरस पसरवण्याचे माध्यम आहेत। तर या माध्यमाला आपण कंट्रोल करण्याकरता वेगवेगळे औषधं मार्केटमध्ये खूप चांगली चांगली औषधं आहेत, याचा वापर करतो, तरी सुद्धा हे संक्रमण थांबत नाही। याच्याकरता कारण काय आहे, का बरं आपले व्हायरस हे थांबत नाहीत, तर लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, व्हायरस जर थांबवायचा असेल तर पहिलं आहे आपल्या जमिनीची प्रतिकार क्षमता वाढवणं अतिशय गरजेचं आहे। कारण व्हायरस आल्यानंतर आपण फवारणी करतो, परंतु जसं कोरोनामध्ये आपण प्रामुख्याने लस असेल किंवा इतर औषध असेल याच्यापेक्षा जोर दिला तो घरच्या घरी आपण जे काढा बनवला, त्या काढामुळे आपली अंतर्गिक जी शक्ती आहे ती वाढवण्याकरता मदत झाली। अगदी त्याच प्रकारे जर आपल्याला हा व्हायरस कंट्रोल करायचा असेल तर जमिनीची अंदरुणी ताकद जी आहे ती वाढवणं क्रमप्राप्त आहे। त्याकरता काय करावं लागेल, तर जमिनीचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे CN रेशो आपल्याला वाढवावा लागेल। तर CN रेशो वाढवण्याकरता आपल्याला जमिनीमधलं जे काही तण असेल किंवा इतर काडी कचरा जे काही असेल जमिनीमध्ये कुजवायला सुरुवात करा, कारण जमिनीमधलं जे काही टाकून देण्यासारख्या गोष्टी आहेत त्या बाहेर टाकून न देता जमिनीमध्ये रोटा करून त्या कुजवा, डिकम्पोज करा, आणि डिकम्पोज करण्याकरता सुद्धा आपल्याला बॅक्टेरिया खूप चांगल्या प्रकारे भेटतात। जर आम्ही तापी किनाऱ्याचा विचार केला जळगाव जिल्ह्यामध्ये, तर मोठ्या प्रमाणामध्ये केळी ही बांधावर किंवा मध्ये टाकली जाते आणि ही टाकलेली केळी महिने त्याच ठिकाणी पडते, त्या ठिकाणी पडून राहिल्यानंतर तिथेच बुरशी परत वाढायला सुरुवात होते, कारण ओलसरपणा त्या केळीमध्ये असतो। तर अशा वेळेस तीच केळी जर रोटा करून आपण पूर्ण जमिनीमध्ये मिक्स केली आणि नंतर जर आपण त्याच्यामध्ये डिकम्पोज बॅक्टेरियाचा वापर केला तर खूप चांगल्या पद्धतीने डिकम्पोजिशन जे आपल्याला अपेक्षित आहे ते डिकम्पोजिशन होईल। हे का करायचं आपल्याला, कारण जेवढंही आपण आपल्या जमिनीमध्ये डिकम्पोजिशन करू तेवढं आपल्या जमिनीमधलं सेंद्रिय कर्ब वाढायला सुरुवात होईल। हे सेंद्रिय कर्ब जेवढं वाढेल तेवढी जमिनीची ताकद जी आहे ती आपल्याला वाढलेली दिसेल।
लक्षात घ्या, सेंद्रिय कर्ब म्हणजे CN रेशो. सेंद्रिय कर्ब वाढण्याकरता सेंद्रिय पदार्थ असणं गरजेचं आहे. सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय? ज्याही गोष्टी आपण कुजवतोय तर त्या गोष्टी जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे. मग याची सुरुवात एका रात्रीमध्ये याचे रिझल्ट भेटतील का? नाही. याची सुरुवात आपल्याला आजपासून करावी लागेल. आज जर मी जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं तर जळगाव जिल्ह्यामधील साधारणतः ऑर्गॅनिक कार्बनचं पर्सेंटेज जर बघितलं तर ते 0.5, 0.4, 0.3 पर्यंत आहे. एक्सेप्शनल केसमध्ये कुठेतरी आपल्याला 0.7, 0.8 मध्ये दिसेल, जे आपल्याला अपेक्षित आहे 1, 1.5, 2 पर्यंत. तर हा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे, हा ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला काही वेळा कृत्रिम रूपामध्ये पण भेटतो. तर याच्याकरता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. किसन कट्ट्याचा सुद्धा के कार्ब आपल्याला आहे, जे आपण 1 लिटर प्रति एकर प्रमाणे खालून सोडू शकता. हे तात्पुरत्या पद्धतीने काम करेल. परंतु जर आपल्याला कायमस्वरूपी या व्हायरसवरती नियंत्रण जर करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे बोरून फवारणी गरजेचीच आहे वेळेवरती. जसंच बोरून फवारणी करता आपल्याला मार्केटमध्ये पसुरा कंपनीचं इफेक्ट जे आहे ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. किसन कट्ट्याचं जर आपण बघितलं केमायसिन, याचे अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला मार्केटमध्ये भेटतील. तर हे वेगवेगळी औषधं आहेत आणि ही औषधं तात्पुरत्या स्वरूपामध्ये जरी काम करत असली तरी सुद्धा पुन्हा एकदा जमिनीची जोपर्यंत ताकद वाढत नाही तोपर्यंत या व्हायरसवरती प्रतिकार क्षमता किंवा नियंत्रण आणणं आपल्याला कठीण होऊन बसतं. त्यामुळे व्हायरस वेळेवरती ओळखणं गरजेचं आहे. या व्हायरस बद्दल इत्थंभूत माहिती आपण वेळोवेळी देतच राहू. परंतु त्या अगोदर टरबूज पीक असेल, खरबूज पीक असेल, केळी असेल किंवा इतर कुठलंही भाजीपाला पीक असेल, फळ वर्गीय पीक असतील, याचे वेळोवेळी व्हिडिओ धरतीधन ॲग्रोसेलच्या या युट्यूब चॅनलवरती, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवरती आपल्याला वेळोवेळी येत राहतील. जसं जसं आपल्याकडे नवीन पीक येतील तसं तसं आपण अपडेट्स आपल्यापर्यंत देत राहू. तोपर्यंत रामकृष्ण हरी.